नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मकाचं पीक घेताना जर योग्य ट्रीटमेंट केलं तर मका कशी उत्तम येऊ शकते याचं उदाहरण हे समोरचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता ही 25 नोव्हेंबरची लागवड आहे. 50 दिवसाचा प्लॉट आहे. तर 50 दिवसाच्या मानाने हा प्लॉट कसा आला आहे हा बघा तुम्ही. सुरुवातीच्या काळात काय केलं, पेरणी केली, जमीन तयार केल्यानंतर पेरणी ह्याची अडवांटा 92-93 ही व्हरायटी लावली. पेरणी केली की पाणी दिल्यानंतर साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी 18 टाप या तणनाशकाची फवारणी केली. व्यवस्थित फवारणी झाल्यानंतर परत दुसऱ्याच्या पाण्याच्या वेळेस आपण युरियाचा डोस दिला. ह्याला एकरी साधारणतः 1 ते 1.5 बॅग युरिया दिला आणि नंतर 21 दिवसानंतर परत आणखी टिंजर हे तणनाशक वापरलं. तर टिंजर वापरल्यानंतर तणाचा पाक सुपडा साफ झाला, प्लॉट रिकामा झाला, गवत तण विरहित झाला प्लॉट. आणि नंतर त्याच्या पुढच्या पाण्याला आपण 15-15-15 आणि युरियाचा डोस दिला आणि वरून 13-40-13ची आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा एक स्प्रे दिला. मध्यंतरी आपण प्लॉट साधारणतः 20-25 दिवसाचा असताना आळीचं नियंत्रण व्हावं म्हणून सुरुवातीच्या काळात आपण इमामेक्टिन या कीटकनाशकाची इमामेक्टिनची आपण फवारणी केली आणि आता 50 दिवसानंतर आपण कोराजन हे शेवटचा स्प्रे आळीवरचा म्हणून कोराजन आपण दिलेला आहे. तुम्ही बघू शकता 50 दिवसाचा प्लॉट कशा रीतीनं आलेला आहे. आणि योग्य जर नियोजन केलं आणि खताच्या मात्रा किंवा म्हणजे आळीचं जर नियोजन, कीटकनाशकं जर व्यवस्थित वापरली आणि वरून जर स्प्रे दिला तर बघा ह्याची पानाची रुंदी पण तुम्ही बघू शकता किती पानं रुंद आहेत आणि ह्याचा कलर पण बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.